नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये जी पद आहेत त्या पदांपैकी अशी पद आहेत की ज्या पदांसाठी फक्त कॉमर्स पदवीधारक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. सो ती पद कोणती आहे, किती पद आहे, फॉर्म कधी भरायचे, लास्ट डेट काय, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला विसरू नका. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही तयारी करणार असाल तर एमपीएससी साठी इग्नाइट अकॅडमी ही बॅच आपण अनाउन्स केलेली आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला फक्त 5,999 प्लस जीएसटी एवढ्या फी मध्ये पूर्ण बॅच तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये पेपर 1 पेपर 2 दोघंही असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही कंबाईनची जर तयारी करत असाल तर कंबाईनसाठी दोघी एकत्र म्हणजे एमपीएससी प्रिलिम आणि कंबाईन प्रिलिम एकत्र बॅच असणार आहे. 8,999 किंवा कंबाईनच्या सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि ज्या बॅचेसच्या फी मध्ये ऑलरेडी तुम्हाला 20% डिस्काउंट आहे न्यू इयर निमित्त. तर ही फी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता आणि बॅच लगेच परचेस करू शकता. जाऊया मुख्य मुद्द्याकडे, ज्यामध्ये ऍड आली आहे एमपीएससी ची 2024 साठीची. एकूण पदसंख्या 274 आहे. यापैकी फक्त कॉमर्सचे विद्यार्थीच फॉर्म भरू शकता. कॉम्पिटिशन प्रचंड कमी असणार आहे. कॉमर्सचेच विद्यार्थी, बाकी कोणताच विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. सो सिलेक्शन होण्याची संधी पक्की असणार आहे. सो ही जाहिरात आली आहे राज्यसेवेमार्फत. तुम्हाला ही पदसंख्या अवेलेबल आहे. राज्यसेवेमार्फत फक्त कॉमर्सचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता. ती कोणती पद आहे थोडक्यात बघूया आपण. फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय, सुरुवात होते 5 जानेवारी पासून आणि एंड आहे 25 जानेवारी पर्यंत. म्हणजे अजून फॉर्म सुटणार आहे. तुम्ही तयारीत राहा. त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, एमपीएससी प्रोफाईल कसं बनवायचं, हे सगळे व्हिडिओ युट्यूबच्या चॅनलवरती येणार आहे. सो हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सेकंड महत्वाचं, वयोमर्यादा काय, तर ओपन कॅटेगरीचा उमेदवार असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. आता वय गणण्याचा जो डेट आहे तो कोणता आहे बघा. वयोमर्यादा गणण्याचा डेट जो आहे तो तुम्हाला 1 एप्रिल 2024 पर्यंतचा असणार आहे. आता ते पद कोणतं आहे, तर ते पद आहे खूप महत्वाचं पद आहे. क्लास 1चं पद आहे. सहाय्यक संचालक, असिस्टंट म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्र वित्त लेखा सेवा. खूप चांगलं पद आहे. क्लास 1चं पद आहे. आणि सॅलरी स्ट्रक्चर तुम्ही जर बघितलं तर या पदाला सुद्धा 60 ते 70 हजारापर्यंत सॅलरी इन हँड तुम्हाला मिळणार आहे सुरुवातीलाच. सो कोण फॉर्म भरू शकतं, तर इथे 5 प्रकारचे विद्यार्थी, सगळे कॉमर्सशी रिलेटेडच आहे. पहिलं तर दिलंय तुम्हाला 55% मार्क असेल, कॉमर्सची डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म लगेच भरू शकतात. दुसरं आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल फॉर्म भरू शकतात. संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल कॉमर्स मधलं तरी फॉर्म भरू शकता. इथे 55% क्रायटेरिया आहे कॉमर्स पदवीला, मात्र इथे तो पण नाहीये. पदव्युत्तर पदवी असेल तर फॉर्म भरू शकतात. आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेष तज्ञासह पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमबीए जर तुम्ही केली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाच इथे ही संधी आहे. किती आहे बघा, टोटल एनी पदवीधर जर असाल, कोणताही पदवीधर असाल तर 158 जागा एमपीएससी मधून त्यांच्यासाठी आहे. पण 40 जागा ह्या पदाच्या, जे तुम्हाला मी पद सांगितलं, जे पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखाधिकारी गट 40 पद फक्त आणि फक्त कुणाला आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. सो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. इथे कॉम्पिटिशन कमी असणार आहे कारण कॉमर्सचे विद्यार्थी लागतात. इथे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिट कराल तर तुम्हाला कॉम्पिटिशन मोठी असणार आहे. सायन्स आर्टचा विद्यार्थी, इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी फॉर्म भरतोय. पण इथे मात्र मेडिकलचे नाहीये, सायन्सचे पण नाहीये, लॉचे पण नाही, फक्त आणि फक्त कॉमर्सचे विद्यार्थी आहे. सो ह्या 40 पदांसाठी जर तुमचं कॉमर्स झालं असेल तर लगेच फॉर्म भरा. ही संधी दवडू नका, कारण कॉम्पिटिशन कमी आहे आणि यशस्वी तुम्ही नक्की होणार आहात. सो नक्कीच फॉर्म भरा. 25 जानेवारी फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि यामध्ये अजिबात रिस्क न घेता याची संपूर्ण मार्गदर्शन करायला आमची टीम रेडी आहे. महाराष्ट्रात इग्नाइट अकॅडमी ही तुम्हाला क्वालिटीचं पूर्ण देणार आहे. तुम्हाला PYQ, MCQ, डाऊट क्लिअरिंग सेशन, काउन्सिलिंग सेशन हे सगळं तुम्हाला इथे प्रॉपर मिळणार आहे. सो ह्या बॅचेसला तुम्ही लगेच ऍडमिशन घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून. फीज नॉमिनल आहे. न्यू इयरची ऑफर चालू आहे. 24 तासामध्ये तुम्ही ही ऑफर घेऊ शकता. जर तुम्ही कंबाईन आणि एमपीएससी प्री घेतली तर 7,199 पर्यंत तुम्हाला बॅच फी आहे. फक्त राज्यसेवा घेतली 4,799 फी आहे. आणि गट ब ची इंटिग्रेटेड मुख्य आणि पूर्व घेतली तर 6,399 आणि फक्त गट ब ची पूर्व परीक्षा घेतली तर ती 3,999. सो लगेच रिस्क न घेता लगेच तयारी लागा, कारण जाहिरात आलेली आहे आणि एक जाहिरात येणार आहे. सो तयारी लागा. काही अडचण आहे तर आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा.
का? कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी आहे. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास मी थांबतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद.